नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत छोट्या पफ स्लीव्स कशा प्रकारे कटिंग करायचे ते. तर इथे बघा, मी पूर्ण ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे आणि ब्लाऊज कटिंग झाल्याच्या नंतर एवढं माझा ब्लाऊज मधला कपडा शिल्लक राहिलेला आहे. तर याच्यातच आपण आता पफ स्लीव्स कटिंग करणार आहोत. तर त्याच्यासाठी बघा, तुम्हाला जेवढ्या पण उंचीची बाही कटिंग करायची आहे त्याच्यात 2 इंच प्लस करून आपल्याला बाहीच्या उंचीचं माप टाकायचं आहे. म्हणजे तुम्हाला 4 इंचाची बाही कटिंग करायची असेल तर त्यात 2 इंच प्लस करून तुम्ही 6 इंचावर मार्किंग करायचं आहे. मला पण इथं 4 इंचाचीच बाही तयार करायची, तर मी इथं 6 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि आता जो आपण चुन्या देणार आहेत पफसाठी, फुग्यासाठी, त्याच्यासाठी मी इथं 5 इंच चुन्यासाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याप्रमाणे इथं बघा 5 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि इथं सरळ लाईन आखून घेत आहे, कारण आपल्याला इथून चुन्या द्यायला चालू करायचे आहेत. नंतर मग आपल्याला शिवताना समजतं की हा इथूनच आपल्याला प्लेट द्यायचे आहेत. त्याच्यानंतर बघा, इथं आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे बाहीची गठी टाकायला. तर तुम्ही हा जो ब्लाऊज आहे तो 34 साईजचा बनवत आहे, त्याच्यासाठी मी इथं 8.5 इंच घेतलेला आहे आणि वरून कॅपाईट आहे ती 3.5 इंच घ्यायची आहे, कारण आपल्याला इथं पफ स्लीव्ज बनवायचे आहेत. जर नॉर्मल तुमच्या जर स्लीव्ज असत्या तर तुम्ही 4 इंचाच्या बाहीसाठी 2.5 इंच कॅप हाईट घेतली असते तरी चालली असते, पण इथे पफसाठी आपण 1 इंच ऑलरेडी एक्स्ट्रा घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला जी कॅप हाईट आहे ती थोडीशी वाढवायची आहे. ओके. नंतर आता आपल्याला दंडगीर घ्यायचा आहे, जेवढा असेल तेवढा दंडगीर आणि 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि नंतर ह्या 2 लाईन आहेत त्या आखून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे जर तुम्ही फुग्याच्या बाहीची कटिंग केली ना, तर आपली बाही जी आहे ती एकदम परफेक्ट येते. कुठंच कमी पडत नाही किंवा काही नाही, एकदम परफेक्ट. काय वेळेस काय होतं, आपण बाहीची कटिंग करतो पण चुन्या कमी जास्त झाल्या की मग बाही आपल्याला दंडगेरामध्ये कमी होते किंवा मुंड्यामध्ये जोडायला कमी पडते. मग नंतर प्लेट्स खोलायचं ते आणि प्लेट्स पण व्यवस्थित येत नाही. तर मग हा फॉर्म्युला वापरून तुम्ही फुगा बाही कटिंग करून बघा, तुमची बाही एकदम एकदम परफेक्टच येणार. तर इथे बघा, जिथं आपण 5 इंच घेतलं होतं तिथं आपण आपल्याला दोन्ही साईडला कट मारून घ्यायचे आहेत. त्या कट मारणं गरजेचं आहे. कट मारल्यामुळे काय होतं ना, आपल्याला समजतं इथूनच चुन्या द्यायच्या आहेत आणि आपल्या चुन्या पण सेम येतात, दोन्ही पण बाहीला कमी जास्त होत नाहीत. तर इथे बघा, हा जो आहे तो फोल्डेड भाग होता माझा, तो मी खालच्या साईडने कट करून घेत आहे आणि हा सिल्कचा कपडा आहे, त्यामुळे सुळसुळीत कपडा असतो त्यावेळेस आपल्याला खूप लक्ष देऊन कटिंग करायचे असते, नाही तर थोडा पण इकडे तिकडे सरकला गेला की एक पार्ट मोठा एक पार्ट छोटा असा होतो. त्यामुळे आपल्याला सिल्कचा कपडा कटिंग करताना लक्ष देऊन कटिंग करायचं आहे. ओके. तर इथे बघा, आता जे खाली आपण पट्टी लावणार आहोत बाहीसाठी, त्याच्यासाठी मी इथं कपडा कट करून घेते. खाली आता आपण अर्धा इंचाची पट्टी लावणार आहोत, त्याच्यासाठी 1 इंच कपडा इथं मला कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी तो कपडा कट करून घेते आणि मशीनवर तुम्हाला त्याची स्टिचिंग दाखवते. तर इथे बघा, मी आता मशीनवर आलेली आहे आणि इथं जे आपण बाही कटिंग केलेली होती ती घेतलेली आहे आणि आता बघा, आपल्याला चुन्या कशा द्यायच्या आहेत. तर जे आपण जे कट मारले होते बरोबर तिथून आणि चुन्या द्यायला चालू करायच्या आहेत. सगळ्यात अगोदर आपण खालच्या साईडने चुन्या देणार आहोत, जिथं आपला दंडगीर येतो ना तिथून चुन्या द्यायला चालू करणार आहोत. आणि आपल्याला जे चुने द्यायचे आहेत ते एकदम छोटे-छोटे द्यायचे आहेत, नाजूक, म्हणजे आपली फुगाबाई आहे ना ती खूप छान दिसते. इथे बघा, अशा प्रकारे खूप सुंदर असे छोटे-छोटे आपल्याला चुन्या देऊन घ्यायच्या आहेत. एकदम पाव-पाव इंचाच्या येतील एवढ्या आपल्याला चुन्या द्यायच्या आहेत. त्यामुळे आपली फुगाबाई अगदी मस्त दिसते, छान दिसते. तर इथे बघा, खालच्या साईडला आपल्याला चुन्या देऊन झालेल्या आहेत आणि चेक करायचं. चुन्या देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला एकदा चेक करायचं की दोन्ही साईडला आपल्या चुन्या दिलेल्या आहेत त्या बरोबर आहेत का, दोन्ही साईडला इक्वली कपडा आपला शिल्लक राहिलेला आहे का. कमी जास्त असेल तर एखाद्या साईडला तुम्ही एक्स्ट्रा चून देऊ शकता. आता हे झाल्याच्या नंतर आपण वरच्या साईडला जिथून आपण कट मारला होता तिथूनच आपल्याला चुन्या द्यायला परत चालू करायचं आहे. आणि इथे एक ट्रिक वापरायची तुम्हाला. जर तुमच्या फुगाबाईला तुम्हाला जास्त पफ हवा असेल तर त्याच्या विरुद्ध दिशेला तुम्ही चुन्या द्यायला चालू करायचं. म्हणजे खालच्या साईडने जर आपण लेफ्ट साईडला दिल्या असल्याला तर मुंड्याच्या साईडला आपण राईट साईडला त्याचं तोंड करून चुन्या द्यायच्या आहेत. त्याच्यामुळे पफ जास्त फुलून येतो. आणि तुम्हाला कमी पफ हवा असेल तर दोन्ही प्लेटची तोंड एका साईडला करायची, मग जास्त असा एकदम पफ जास्त येत नाही. ओके. तर इथे बघा, आता खालच्या साईडला आपल्याला जी पट्टी लावायची आहे त्याच्यासाठी इथे मी पट्टी कट करून घेतलेली आहे आणि पट्टी आपल्याला दंडगेराच्या मापाची कट करायची आहे. म्हणजे जेवढा दंडगेर असेल त्याच्यात 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून जेवढं असेल तेवढं. इथं 6 इंच माझा दंडगेर होता आणि 2 इंच मी शिलाई मार्जिन, असं 8 इंच, म्हणजे 8 दुणे 16.
असं पट्टी मी कट करून घेतलेली आहे. आणि ते बघा आपल्याला जोडताना उलट्या बाजूने जोडायला चालू करायचं आहे. म्हणजे आपली जी बाहीची उलटी बाजू आहे ना तिकडनं जोडायला चालू करायचं आणि शिलाई मारून घ्यायची. नंतर त्याच्यावर दाब शिलाई मारून घ्यायची आहे. दाब शिलाई मारल्यामुळं आपला कपडा जो आहे तो व्यवस्थित फोल्ड होतो आणि आपल्या बाहीला फिनिशिंग छान येते. तर इथे बघा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट केलेला आहे आणि हा जो खालचा कपडा आहे तो पण थोडासा तिरकस होता म्हणून मी कट करून घेतले थोडासा. तर इथे बघा अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. नंतर आपल्याला फोल्ड करताना बघायचं तुम्ही इथं अशा प्रकारे एकदा अर्धा फोल्ड करायचं आणि नंतर परत डबल फोल्ड करून आपल्याला इथं त्याच्यावर अशी शिलाई मारायची आहे. ओके. आणि ही जी शिलाई येते ती आपली आता सरळ बाजूने येते. इथे बघा अशा प्रकारे खूप फिनिशिंग मध्ये आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. इथे बघा आता पूर्ण पट्टी लावून झालेली आहे. आणि तुम्हाला जर मी ही जी बाहीची कटिंग आणि शिलाई दाखवलेली आहे तर ती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे असेच तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत असेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. थँक्यू.